नमस्कार माझ्या लाडक्या भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो. तर चला आपण TIT साठीची लेक्चर सिरीज सुरू केली आहे आणि पहिलं लेक्चर होतं आपल्या संख्या मालिकेचं. जर तुम्हाला गरज असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. आता आपलं पुढचं लेक्चर घेऊया आपण अक्षर मालिका. तर अक्षर मालिकेचं जे तुमचे उदाहरणं सॉल्व्ह करायचं हे माहिती का तुमच्यासाठी खूप स्कोरिंग आहे. मी जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रत्येकी कमीत कमी एक प्रश्न या अक्षर मालिकेच्या सिरीजवर आहे. अक्षर मालिकेच्या सिरीजवर 3 ते 4 प्रश्न होते, पण हा पॅटर्न होता त्याच्यावर एक कंपल्सरी होता. जर आपल्याला जमलं तर आपण ह्याच व्हिडिओमध्ये दुसरा पॅटर्न कंटिन्यू करूयात, नाहीतर मग त्याच्यासाठी दुसरं लेक्चर पण घेऊयात. तर हा पॅटर्न सोडवताना काय करायचं तर ना, हा पॅटर्न सोडवताना तुम्ही दोन गोष्टी करू शकता. याच्यामध्ये ग्रुप्स करून तुम्ही सोडवू शकता. आता हे बघा, इथे काय दिलं A B, मग रिकामी जागा. इथे बघा खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली, म्हणजे इथे ब्लँक स्पेस दिलाय आणि त्याच्यामध्ये क्रमाने तुम्हाला एक सिक्वेन्स असणार आहे, याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सिरीज असणार आहे, ती तुम्हाला डिकोड करायची. तर याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट पर्यायामधून जाऊ शकतात, नाहीतर तुम्ही ना ग्रुप्स करू शकतात. कसे 2-2चे ग्रुप्स, 3-3चे ग्रुप्स. आधी काउंटिंग करून घ्यायची किती अक्षर आहेत इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जर इथे 12 नंबर आहेत तर 12 हा 4च्या पटीत येणारी संख्या आहे. 12 4च्या पटीत येणारी संख्या आहे म्हणून मी इथे 4-4चे ग्रुप्स करते. बघा इथे 4, हे 4 आणि हे 4, 4-4चे ग्रुप. तर एक इथे दिसतंय आपल्याला, हा इथे एक नंबरला A आलाय, इथे A आलाय, तर इथे पण आपण एक नंबरला A टाकूयात. मग B, तर इथे 2 नंबरला B टाकला. बघा इथे 2 नंबरला आलाय B. तर इथे बघा 3 नंबरला काय येतोय, इथे B येतोय, इथे B येतोय, तर इथे पण काय येणार आहे B. आणि 4 नंबरला A A, तर इकडे पण काय येणार A. तर बघा B B A A असलेला पर्याय आपल्याला कुठे सापडतो आहे, तो इथे सापडतोय. तर याचं उत्तर काय असणार आहे B B A A. बघा कसा ग्रुप तयार झाला, A B B A A B B A A B B A असा ग्रुप तयार झालेला आहे. तर आपल्याला याचं उत्तर सापडलंय. किती सोपं आहे की नाही. अक्षरशः 10 ते 20 सेकंदात याचं उत्तर निघतंय. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक तरी प्रश्न हा येतोय. तर पुढचं उदाहरण आपण बघूयात. चला, तर मग हा आता आपला दुसरा PYQ. तर ह्या PYQ मध्ये काय दिलंय बघा. आता आपल्याला PQ ST RS PQ ST दिलेले. आपण यात नंबरिंग करून घेऊ आधी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर आपल्याला इथे काय दिसतंय माहिती का, 15 नंबर्स आहे. म्हणजे हे कुठे ना कुठे 5चा ग्रुप करून पाहायचा का. तर बघा हे पहिले 5, हे 5 आणि मग हे 5. तर PQ आहे आणि इथे ST आहे, म्हणजे तिसरा शब्द 1 2 3. तर इथे तिसऱ्या नंबरला काय आहे, R आहे. जर आपण इथे R घेतला तर आपल्याला इथे पहिले आपण PQ करूयात. बघा ह्या सिक्वेन्स मध्ये आपले पहिले 5 पूर्ण झाले, PQ RST. तर मग इथे केला आपण P आणि इथे केला Q R S. तर इथे 5व्या नंबरला काय T आणि इथे पण 5व्या नंबरला येतोय T. तर बघा इथे R, इथे तिसऱ्या नंबरला R, परत इथे तिसऱ्या नंबरला R. अशा पद्धतीने आपल्याला काय उत्तर पाहिजे, R P Q T R. आणि डबल R असणारा हा चौथाच एक पर्याय मेन म्हणजे. आणि परत आपला जो सिक्वेन्स आला इथे R P Q T R, आपल्याला इथे 5ची पेअर कशी निघाली P Q R S T, आणि तसे पेअर असणारा हा डबल R असणारा हा एकच पर्याय आहे, म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. तर आता आपला हा या प्रकारातला प्रश्न तिसरा आहे. तर याच्यामध्ये बघा परत आपण नंबर काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे आपल्याकडे 15. तर पहिले 5-5चे ग्रुप पाळून बघायचे. तर आहे बघा इथे 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. आता पहिला बघूया A. मग इथे पण पहिला आपण A टाकून बघूया. त्यानंतर परत A, मग इथे येतोय दुसऱ्या ठिकाणी A, तर आपण इथे A टाकून बघूया.
मग तिसऱ्या नंबरवर इथे बी आहे आणि इथे बी आहे, म्हणून आपण इथे टाकलं बी बी बी. आता चौथ्या नंबरवर इथे सी आहे, तर इथे आपण सी टाकून बघूया, आणि इथे पण काय येणार चौथ्या नंबरवर सी. पाचव्या नंबरवर सी, बघा इथे सी आहे इथे सी आहे, म्हणून इथे आपण टाकून बघूया सी. तर आपल्याला पर्याय काय आला, बी सी ए सी ए सी. बी सी ए आणि सी ए सी हा आपल्याला इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. बघा ग्रुप कसा तयार झालाय, डबल ए बी आणि डबल सी, डबल ए बी डबल सी, डबल ए बी डबल सी असा आपला ग्रुप तयार झालाय. तर यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 उत्तरामध्ये निघतंय. चला, तर बघा ह्या प्रश्नामध्ये अगेन आपण काउंटिंगने सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. तर 18. तर जर आपण याला 6 6 चा ग्रुप करून घेतला तर 6 6 चे तर तीन ग्रुप तयार होतात आपले. 1 2 3 4 5 6 हा पहिला ग्रुप, 2 आणि 2 6 हा दुसरा आणि हा तिसरा ग्रुप. तर आपल्याला एक गोष्ट कळते की इथे डबल ए आलाय, इकडे डबल ए आणि इथे डबल सी आलाय. तर जर आपण रिपीटला गोष्टी ठेवल्या, म्हणजे जो आहे तर त्यात फ्रिक्वेंटली रिपीट, तर इथे डबल ए आणि डबल बी डबल सी, तर हा डबल ए डबल बी डबल सी चा पहिला ग्रुप तयार झाला. मग इथे आधी बी आलाय, मग ए मग सी, तर मग इथे डबल बी डबल ए डबल सी, आणि याच्यामध्ये फक्त ए आहे, तर इथे डबल ए. दोन दोन सारखे सारखे नंबर्स आले, तर बी सी बी आणि ए सी ए असा ग्रुप असणारा हा आपल्याला इथे पर्याय क्रमांक 2 सापडतोय. तर 6 6 चे ग्रुप करून आपण हा प्रश्न सोडवला. 6 6 च्या ग्रुप मध्ये काय होतं की एक अक्षर रिपीटला होतं, म्हणजे डबल ए डबल बी डबल सी, डबल बी डबल ए डबल सी, डबल ए डबल सी डबल ए, म्हणजे प्रत्येक अक्षर रिपीटला होतं. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. तर चला ह्या प्रश्नामध्ये अगेन काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 आपल्याला इथे आहेत, तर आधी पण 4 4 चा ग्रुप करून पाहू. तर हे 4 हे 4 आणि हे 4. तर बघा 4 ग्रुप मध्ये पहिला इथे येतोय ए, मग जर आपण इथे ए टाकला तर इथे ए आहे का, नाही, म्हणजे हे बसत नाही. दुसऱ्याला इथे आलं ए, पण इथे येतोय बी आणि इकडे येतोय ए, म्हणून 4 ची जी आहे इथे आपल्याला ग्रुप 4 चे ग्रुप इथे बसत नाही, म्हणून आपण 3 3 चे करूयात. बघा हे पहिला 3 चा, दुसऱ्या 3 चा, तिसऱ्या 3 चा आणि चौथ्या 3 चा. तर इकडे ए आलाय, तर आपण जर इथे ए टाकला तर बघा इथे पण ए आलाय. दुसरा इथे परत आहे ए, तर आपण इथे दुसऱ्याला इथे ए टाकू, बघा इथे ए आलाय ए आलाय. तर मग तिसऱ्याला इथे बी आहे, इथे बी आहे, तर इथे आला बी आणि इथे आला बी. तर आपल्याकडे काय 3 ए डबल ए बी डबल ए बी डबल ए बी डबल ए बी असं आपलं ग्रुप निघताय. 3 3 चा जो ग्रुप निघतोय पर्याय आहे बी ए बी. बी ए बी असलेला हा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येतं. तर चला आता हा प्रश्न, तर ह्या प्रश्नामध्ये बघा काय आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपण 4 4 किंवा 3 3 च्या सिरीज करू शकतो. तर आता आपण पहिले 4 च्या करून बघायचं, तर 3 च्या आधी करून बघू. 3 3 3 आणि 3. तर 3 च्या सिरीज करत असताना आधी इथे बी येतोय आणि इथे पण बी येतोय, तर ह्या इथे बी आणि इकडे बी टाकून बघूयात. 2 नंबर इकडे नाहीये, पण इथे ए आलाय, म्हणून इथे ए, इथेही ए आणि इथेही ए, आणि तिसऱ्याला इथे आलाय सी, तर म्हणून इथे आला सी सी सी. तर आपल्याला बीएसी 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 आणि बीएसी वाला सिक्वेन्स भेटला.
तर ABC ABA वाला आन्सर कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 इथे आपल्याला उत्तर भेटतंय. तर आपल्याला ह्या प्रकारची पूर्ण सिरीज आपल्याला हे तुम्हाला एक्झाम्पल्स दिले मी. तर हे अक्षर मालिकाचा पहिला प्रकार आहे प्रश्न आलेला. याच्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक एक प्रश्न पडला होता. तर दुसरा जो आहे, जर आपलं ABCD पूर्ण 26 जे अल्फाबेट असतात त्याच्यावर डिपेंड आपल्याला पुढचा प्रकार घ्यायचा आहे. तर तो प्रकार आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. अशाच प्रश्नपत्रिका जुने PYQ साठी आणि प्रश्नांच्या सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.